रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. ते दोघांवरही नाराज आहेत. छोटे घटक पक्ष मिळून एक तिसऱ्या आघाडीचा प्रयोग सध्या राज्यामध्ये वेगवेगळ्या राजू शेट्टी करतात आहे आणि त्यांच्यामधनं असणारे एक जण निघून गेले अशी असणारी परिस्थिती आहे. हे प्रयोग यशस्वी होतील असं वाटतं का? एकूण परिस्थिती ते माझं एक लक्षात घ्या की हे जर प्रयोग तुम्हाला यशस्वी करायचे असेल तर मी राजू शेट्टीनेच ते समजावून सांगितलं की तुम्ही विभागवार केले तर ते शक्य आहे, तुम्ही विभागवार केले नाही तर ते असणारं शक्य नाही. त्याचा आता शरद जोशींची असणारी विदर्भातली शेतकरी संघटना जर बघितली तर ती फक्त एकच वामन चटप यांच्या नावाने, दुसरं काहीच नाही आहे तिथे. हे जे काही होते ते सगळे आता हे झाले. आणि दुसरं जो मराठवाड्याचा जो ग्रुप होता तो असणारा केशव धोंडगे यांच्या एकाच नावाने त्या ठिकाणी शिल्लक राहिलेला आहे. दुर्दैवाने मी असं म्हणेन की दोघांचाही मतदारसंघ जे आहेत ते पॉलिटिकल पार्टीच्या दृष्टिकोनातून क्लॅश होतात. वामनराव चटप यांचा असणारा मतदारसंघ जो आहे ते गोंडवाना पक्ष जो आहे की जो छत्तीसगडमध्ये सत्तेमध्ये आहे आणि मागच्या वेळेस त्यांचा उमेदवार त्याच राजुरा मतदारसंघातून 45,000 मतदारसंघ घेऊन आला होता. तोच मतदारसंघ वामनराव चटपांचाही आहे. त्यांना तेवढी मतं मिळाली नाही. गोंडवाना पार्टी यांचं वलय हे अर्ध्या विदर्भामध्ये आहे. तेव्हा चर्चा ही होत असताना एक व्यक्ती की पार्टी, दुर्दैवाने असणारा राजू शेट्टी असताना हा विचार करत नाही आहेत की एक पार्टी की व्यक्ती, त्याचा असताना त्यांनी विचार केला तर मला वाटतं मार्ग ते असताना त्या ठिकाणी काढू शकतील अशी परिस्थिती आहे. आणि तीच भाग केशवराव धोंडगेंची आहे. केशवराव धोंडगे यांना मी फार चांगला ओळखतो. ते माझ्या नांदेडच्या इलेक्शनचे असणारे मेन प्रमुख प्रचारक होते, म्हणजे प्रचाराचे प्रमुखच होते त्या ठिकाणी. परंतु आज तेही एकटे राहिलेले आहेत. तिथे दुसऱ्या ऑर्गनायझेशन्स उभ्या राहिलेले आहेत की ज्यांच्या दावेदार आहेत. कारण किंवा सध्या मीडियामध्ये हे वाटत आहे, साध्या सोप्या भाषेत राज्यातल्या सर्वसामान्यांना तुम्ही कसं सांगाल की ते खरंच कायदेशीर आहे की नाही, होणार आहे की नाही? मी एवढंच सांगेन की SC/STच्या संदर्भात त्या बैठकीमध्ये जे झालं आणि काही OBC नेत्यांनी त्याचा आमच्या विरोधात वापर करण्याचा प्रयत्न जो केला, त्या ह्याच्यामध्ये त्या बैठकीमध्ये आम्ही असं सांगितलं की सुप्रीम कोर्टाने रिलेटिव्स, म्हणजे सगळे सोयरे म्हणजे इंग्रजीमध्ये रिलेटिव्स, या संदर्भातलं जजमेंट दिलेलं आहे आणि ते देऊन त्यांनी असणारं रिलेटिव्हला नाकारलेलं आहे. किंवा आम्ही असं म्हटलं की ते नाकारलेलं आहे. तुम्ही जो GR काढताय त्या GRमध्ये SC/STचं तुम्ही हे करताय, तेव्हा SC/STचं करत असाल तर तो स्टे ऑर्डर होणार आहे, पुन्हा देखलेपणाच होणार आहे, त्याच्यावरती विश्वास कोणाचा बसणार नाही. तेव्हा आपण असं ते काढू नका. OBCच्या संदर्भातलं असणारं सुद्धा ते टिकणार नाही आहे किंवा इतर ह्याच्या संदर्भात सुद्धा टिकणारं नाही आहे. त्याच्यामुळे कायदेशीर सल्ला घेऊन आम्ही जसं सुप्रीम कोर्टाच्या केसेस दिल्या त्याच्यामध्ये म्हटलं की या सगळ्या ह्याच्यामध्ये आहे, तेव्हा आपणही तिथे असणारं हे करावं. त्याच्यामुळे मला जर तुम्ही विचारलं तर सगळे सोयरे हे टिकत नाही. कारण का जात हा जो प्रकार आहे या देशामध्ये तो कुटुंबांकडून येतो, आईवडिलांकडून येतो, तो नातेवाईकांकडून येत नाही. पूर्वीच्या निवडणुकीचा अनुभव घेतात तुमच्यावर आरोप काम करताय वगैरे, पण हा आरोप हो, पण त्याच्यामध्ये असताना माझं म्हणणं असं आहे की मी जर B टीम असतो तर मला हरवलं कोणी? भारतीय जनता पक्षानेच हरवलं असतं ना. ते पण राजकीय काहीतरी भूमिका असेल त्यांची. कोणाची? त्यांचा राजकीय तो असेल असं करून दाखवायचं, म्हणजे जेणेकरून तुम्हाला उद्या मग मला फायदा काय त्याच्यात?
आता कोल्हापुरात सीटा अशा वंचित आम्हाला फायदा काय त्याच्यातला? शेवटी कोणी राजकारण करतं तर स्वतःच्या व्यक्तिगत फायद्यासाठी करतं, नुकसानासाठी करत नाही ना. स्वतःचं राजकीय अस्तित्व पक्षाचं ठेवून तुम्ही हा आरोप फोडून काढण्याचा प्रयत्न करणार आहे का असं तुमची माझं म्हणणं असं आहे की तुम्ही शरद पवारवरती हा आरोप का करत नाही, NCPवरती हा आरोप करत का नाही? किती असताना 2014ला हे सरकार वाचवणारं सरकार होतं, ते आरोप का करत नाही? लोकसभा तर त्या आरोपाला करायला तुम्हाला अडचण काही आहे? आम्ही असताना बलिके बकरी तुमचे आहोत, आणि त्याच्यामुळे असताना तुम्ही आम्हाला प्रत्येक वेळेस बळीचा बकरा करणारच. कुर्बानीचा बकरा लागतोच दर ईदेला. लोकसभा या संदर्भात तुमची चर्चा सुरू आहे किंवा कशा? नाही, आमची चर्चा नाही आहे. आणि ते ज्या क्षणाला मागच्या असणाऱ्या याच्यामध्ये संभाजी महाराजांच्या संदर्भातलं अस्तित्व ज्यावेळेस ते नाकारायला लागले, त्याच्या मी त्यावेळेस असताना मुसलमानांमधलं मारण्याची पद्धत हे लिखित आहे, आणि संभाजी महाराजांचं आपण बघत असाल तर हलाल ह्या पद्धतीने आहे. हलाल ही पद्धत वैदिकीय पद्धत आहे. आणि त्याच्यातले असणारे धर्मगुरू कोण होते, त्यांनी काय सांगितलं होतं ते त्यावेळेस होतं, तर त्यांनी असणारं त्यावेळेस कम्युनल भूमिका घेतली. आणि म्हणून आम्ही म्हटलं की हे परवडणारं नाही. वैचारिक ज्याला आपण म्हणतो ऑनेस्टी नसेल तर तिथे असणारं काहीही चालणार नाही अशी परिस्थिती आहे. म्हणून आम्ही चर्चा एक जी चालली होती, एक ऑफर जी त्यांना आम्ही दिली होती की आपण एकत्र बसून करावं, पण जिथे वैचारिकच तुम्ही जमू शकत नाही तिथे इतर ठिकाणी जमणं कठीण आहे, आणि म्हणून आम्ही तिथे थांबवलं. शरद पवार असं इथं गेली अनेक वर्ष असं म्हणतो की इथला असणारा जो गरीब मराठा आहे त्याला इथे ठगवल्या जाते, त्याचा वापर केला जातो. म्हणजे लग्न कार्यामध्ये आपण जर पाहिलं तर इथले असणारे जे निजामी मराठी आहेत हे रयतेतल्या मराठ्यांमध्ये आपली पोरगी देत नाहीत, पण सुंदर पोरगी असेल तर तिच्याशी निश्चितपणे तिला स्वीकारतात. साहेब, एकूणच या सगळ्या मराठा ओबीसी आरक्षणाचे आता राजकीय वळण पूर्णपणे राजकीय वळण लागलं. पूर्ण राजकीय वळण लागलेलं आहे. त्यामध्ये काय कारण जरांगे पाटील म्हणतात RTS खासदार पाडा, 288 आमदार पाडा, माझी निवडून द्या, तिकडं मी म्हणून म्हणालो ना की आत्ताच्या याच्यामध्ये जी राज्याच्या उपयोगी आणि समूहाच्या उपयोगी जी भूमिका घेतली पाहिजे ती घेतल्या जात नाही. तर प्रत्येकजण मी ज्या समाजाचा आहे त्या समाजाची मतं माझ्याकडे अधिक कशी येतील या दृष्टीने असताना भूमिका घ्यायचं चाललं आहे. आणि म्हणून मी मगाशी जे म्हटलं की तो शब्द समाज हा काही चुकून वापरला गेला नाही, तो जाणीवपूर्वक वापरण्यात आला, आणि संदेश जो जाऊन द्यायचा होता तो दिला. आणि नंतर यांनी सांगितल्याप्रमाणे की तसा अर्थ नव्हता, तर आघाडीचे 225 यायचं असं दुरुस्ती झाली. राज्यात तीर्थयात्रा योजना आणली जाते, वारकरी महामंडळासाठी पैसे दिले जात आहेत, मात्र हे सगळे पैसे SC आणि ST साठी जे काही निधी आहे त्या निधीमधून पैसे तिकडे वळवले गेलेत असा दावा जितेंद्र आव्हाडांनी केला आहे. त्याची माहिती आम्ही गोळा करतोय, आणि तो जर वळवण्यात आला असेल तर मग त्याच्याबद्दलची असणारी योग्य कारवाई आम्ही असणारं करू. राज्यातले बहुतांश पक्ष आता विधानसभेकडे वळलेले आहेत, लक्ष केंद्रित केलेलं आहे. वंचित बहुजनचं सध्या काय नियोजन आहे की राज्यभरामध्ये कशा पद्धतीने जे आम्ही असणारं शांतता राखावी याच्या प्रयत्नात सध्या आहोत. तिकडनं बाहेर पडलो की मग आम्ही इलेक्शनच्या माध्यमात इलेक्शनच्या तयारीला लागलो. याचा काय राजकीय फायदा होणार का कोणाला? आरक्षण जसं बाकीचे आम्हाला दोन्हीकडून आमचा तबला दोन्हीकडून वाजणार आहे. खरेदीकडून जर म्हणून म्हटलं ना की आमचा तबला दोन्हीकडून वाजला जाणार आहे. एक तुम्ही यांच्याबरोबर आहात आणि दुसरे म्हणतील तुम्ही आमच्याबरोबर नाही, त्याच्यामुळे आमचा तबला दोन्हीकडून वाजणार आहे ही आम्हाला जाणीव आहे. पण तरीही राज्यामध्ये शांतता असली पाहिजे. मी 77च्या दंगलीतला साक्षीदार आहे, तेव्हा काय काय घडलं आणि काय काय घडलं नाही हे मी माझ्या उघड्या डोळ्यांनी त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. ते पुन्हा आत्ताच्या काळात 2024मध्ये पुन्हा घडावं
असं मला वाटत नसल्यामुळे आम्ही असताना हा रिस्क घेतला असं तुम्ही म्हणा. एका पोलमुळं तो बहिष्कार घातला गेला, महाविकास आघाडी कोणी सहभागी झाली नाही त्यात असे ते मी असं तिथे म्हणेन की BJP सुद्धा उपस्थित होती तिथे, नाही आहे म्हणजे हे 3 उपस्थित नव्हते पण BJP उपस्थित होती. BJPने सुद्धा भूमिका घेतली नाही. कोणतं रहस्य काय कोणी ते BJP म्हणजे ते सत्तारूढ आहेत वगैरे ते असतात, त्यांनीच बैठक बोलवली ते असतात, पण महाविकास आघाडीचे घटक पक्ष इथं काय राहिले बैठकीला हजर? ते मी जसं म्हणालो की नेते आता असताना राष्ट्रीय राहिलेले आहेत, राज्याचे राहिले नाहीत. नेते असताना त्या समाजाचे झालेले आहेत. म्हणून मी माझ्या विधानांमध्ये म्हणालो की आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे फक्त मराठ्यापुरतीच पक्ष होत चाललेला आहे किंवा झाला आहे अशी असणारी भूमिका आहे. आणि म्हणून मी म्हटलं की उद्धव ठाकरे असतील किंवा BJP असतील, काय असतं ब्राह्मण म्हणून आहेत, तर आम्हाला काय घेणं देणं आहे. म्हणून तेही 2 पक्ष असताना भूमिका घेत नाही आहेत. तेही जसं कोंबड्याची झुंड लावलेली आहे तसे 2 जण कसं लढतात आहेत ते बघतात आहेत. कोणतं रहस्य खरं आहे का ते? कोणतं रहस्य खरं आहे का? तुम्ही त्यांनाच विचारलेलं. हा असताना यात्रा आरक्षण बचाव यात्रा पक्षाच्या वतीने आम्ही आयोजित केलेली आहे की जेणेकरून वस्तुस्थिती जी आहे ती लोकांना त्या ठिकाणी कळली पाहिजे. आणि वस्तुस्थिती कळत असताना राजकीय भूमिका ही प्रत्येकाची वेगळी असू शकते, नाही असं नाही. पण त्या वेगळ्या राजकीय भूमिकेमुळे शारीरिक संघर्ष व्हावा, हिंसा व्हावी असं आम्हाला असताना वाटत नाही आहे. आणि म्हणून एक शांततेच्या स्वरूपामधलं असताना ही यात्रा आम्ही त्या ठिकाणी मांडतो. मी मगाशी जसं म्हटल्यानंतर की एक 22 जिल्ह्यांमधून आम्ही असताना ही यात्रा त्या ठिकाणी काढतो आणि 7 तारखेला औरंगाबादला या ठिकाणी त्याची असताना आम्ही सांगता करतो. माझं निवेदन संपलं, आपण आता विचारा. ते आम्ही यात्रा करून एक आम्ही असताना त्याच्यामध्ये साधण्याचा जो आहे तो आम्हाला असं वाटतं की आम्ही साध्य करू की हे राजकीय मतभेद राहतील का? माझं म्हणणं राहतील. एकमेकांचं बद्दल गैरसमज जो आहे तो राहील का? तो राहील, त्याच्याबद्दल हे नाही. पण दंगलीचं जे स्वरूप आता असताना जी चर्चा केल्या जाते ती चर्चा तरी थांबेल त्या ठिकाणी. आमचा हेतू तो आहे. सर्व साहेब, दंगलीबाबत कोल्हापुरात मागच्या काही दिवसामध्ये झालेल्या दंगलीबाबत आपण म्हणाला की जातीपातीमध्ये भांडण लावायचा प्रकार होतो आहे. मात्र धर्मामध्ये विशाळगडाचं तुम्ही जर म्हणत असाल तर ते 2 धर्मामध्ये भांडणं लावण्याचा प्रकार चाललेला आहे. हिंदू मुसलमान लावण्याचा प्रकार झालेला आहे. पण हे जे आंदोलन झालं ते संभाजीराजेंच्या नेतृत्वामध्ये झालेलं होतं. त्याचं काय नियोजन करतात? नाही, मी असं म्हणेन की अजेंडा अख्खा आम्हीच रेस केला होता की भारतीय जनता पक्षाचा छुपा अजेंडा जो आहे तो संविधान बदलण्याचा आहे. रेस आम्हीच त्या ठिकाणी केला आणि ज्याला आपल्याला म्हणता येईल की मुस्लिम ह्यांनी असताना इंडिया आघाडीकडे वळले त्यावेळेस संविधान बचावाचा जो मतदार होता तोही तिथे असताना वळला अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे असताना आमचा टक्का कमी गेला हे आम्ही मान्य करतो. महाविकास आघाडी असेल किंवा विभागवार हा प्रयोग करावा. शेतकरी संघटनेचं शेतीच्या फूट पडत चालली, शक्य पडत चालली, तर मग प्रयोग असायचा होणार ना. असे पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा जर विचार केला आणि मराठवाड्याच्या शेतकऱ्याचा विचार केला, दोघांचे इश्यूज वेगवेगळे आहेत. इथे असणारा कॅश क्रॉपचा प्रश्न आहे, इथला कॅश क्रॉप वेगळा आहे आणि तिथला कॅश क्रॉप वेगळा आहे. या आरक्षणाचा ओबीसी समाज तुमच्या किती